हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै माऊली मातोश्री यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सच्छोत्य आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपण दर सोमवारचे चिंतन करत आहोत. ते म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. म्हणून आनंदाने जीवन जगणं नेमकं आनंदाने जीवन जगण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, काय असलं पाहिजे, तर तिथे आपल्याकडे हा बोध, सद्भावना किंवा आपल्याकडे एक दृढ भाव असाच असला पाहिजे. आपल्यालाही आनंदात राहायचं आहे आणि आपल्यामुळे इतरांनीही आनंदात राहावं. आता आपल्यामुळे इतरांनी आनंदात राहावं म्हणजे आपलं बोलणं, वागणं, संबंध जोडताना असलेलं संभाषण हे सगळं आनंद देणारं असावं, हा सरळ अर्थ येतो. पण बऱ्याच वेळेला आपण पाहतो काही लोक दाखवायचे दात आणि खायचे दात असं म्हणतात. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असं म्हटलं जातं. म्हण आपल्याकडे दाखवण्यासाठी एक वेगळं वागतात आणि प्रत्यक्ष त्यांचा स्वभाव वेगळाच असतो. असं जो प्रकार आपण पाहतो की नेहमी समाजामध्ये असे बरेच लोक आहेत की दानशूरपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात. आपण कुठे मोठे समाजसेवक आहोत हे दाखवण्याचा प्रकार करत असतात. किंबहुना आज एक नवीनच फॅड असतं, कोणाचाही वाढदिवस असतो, कोणताही त्याचे ते मित्रमंडळ असतं आणि त्याचा फोटो असतो, मोठा समाजसेवक आहे किंवा अशा पद्धतीने त्याचं कौतुक करून त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात. मग शुभेच्छा देणाऱ्याचाही फोटो असतो आणि ज्याच्याबद्दल ज्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा त्याचाही फोटो असतो. म्हणजे सर्वसाधारण कोणी आजकाल मोठे मोठे असे पोस्टर रस्त्यावर लागले जातात. दाखवण्याचा प्रकार असतो. आता ते समाजसेवक आहेत की नाहीत हे दाखवणं हा जो प्रकार असतो आणि प्रत्यक्ष ते काय आहेत हे वेगळं असतं. म्हणजे आपण समाजामध्ये किंवा कुठेही अशी मंडळी भरपूर आहेत की ते नुसतं दाखवण्याचा प्रयत्न करतात. अनेक संस्थेच्या ठिकाणी पण आपण पाहतो. इतरांना तुम्ही मदत करा किंवा तुम्ही सगळ्यांना मदत केली पाहिजे ह्या अंगाने आव्हान केलं जातं आणि हा सांगणारा माणूस मात्र स्वतः मात्र काहीच मदत करत नसतो कोणाला. कळलं ना? म्हणजे सांगण्याचा एक प्रकार वेगळा असतो आणि स्वतः मात्र आपण ती कृती करत नाही. अशा वृत्तीमुळे आनंदात राहता येत नाही. लक्षात घ्या. तिथे फक्त आपल्या स्वतःपुरती आनंदात आपण राहावं हा त्यांचा विचार असतो. आणि त्यामुळे सुरुवातीला लोक फसतात अशा लोकांबरोबर. नाही असं नाही, फसतात. पण काही दिवसांनी त्यांना कळतं रे हा माणूस फक्त बोलतोय, स्वतः काहीच करत नाही, असे होतं ना. म्हणून ही जी मनोवृत्ती आहे ही मनोवृत्ती सुधारली पाहिजे. ह्या मनोवृत्ती सुधारण्यासाठीच नेमकं काय केलं पाहिजे. आपल्या ठिकाणी काही दृढ भावना ज्या असतात त्या कोणाला ते आपण आदर्श करत असतो की कोणाबद्दल तरी आपल्याला एक आदर असतो. आदर का असतो की ती व्यक्ती खूप कृती चांगलं कार्य करत असते, की त्यांचं वागणं चांगलं असतं आणि ते प्रत्येक माणसाला आवडतं. म्हणजे खरोखर मनापासून एखादा चांगला माणूस लोकांना मदत करतोय, काही लोकांच्या उपयोगी पडतोय, लोकांना चांगलं मार्गदर्शन करतोय, हे सगळं
जेव्हा एखादी व्यक्ती खरोखर करते आणि त्या खरोखर सत्य परिस्थितीच्या कोणत्याही व्यक्तीला करते, कोणत्या म्हणतात त्यांना आवडतं, आवडत नाही असं नाही. पण तसं आपण केलं पाहिजे हा भाग मात्र फार थोड्या लोकांच्या लक्षात येतो. म्हणजे अशी एक आणखी एक म्हणे, शिवाजी जन्माला आला पाहिजे पण दुसऱ्याच्या घरात, आपल्या घरात नाही. म्हणजे काय, दुसऱ्याने त्रास बीस काय करायचं करून घ्या आणि लोकांचं भलं करा, आपण काय त्याच्यासाठी जाणार नाही. म्हणून ही जी मनोवृत्ती आहे, त्या मनोवृत्तीसाठी ज्यांचा आपण खरोखर अशा व्यक्ती आहे ज्यांचा आपण आदर्श म्हणून त्यांच्याकडे पाहतो, ते आपल्या मनामध्ये भरून राहिलं पाहिजे, ते आपल्या हृदयात भरून राहिलं किंवा आपल्या डोक्यात भरून ठेवलं पाहिजे की आपल्याला असंच वागायचं आहे. अशाच पद्धतीने चांगलं लोकांचं भलं होण्यासाठी किंवा लोकांना चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी किंवा लोकांना हसून खेळून लोकांशी संबंध जोडण्यासाठी आपल्याला कसं वागायचं तर त्या व्यक्तीकडे पाहून आपण ते शिकू शकतो. डायरेक्ट सगळ्याच गोष्टी कळतात असं नाही. पण अशाही समाजामध्ये त्या चांगल्या व्यक्ती आहेत की त्या व्यक्तींना पाहून आपल्याला खूप बरं वाटतं. मध्ये आपले नाना पाटेकर म्हणजे अभियंता आहेत, आपला ॲक्टर आहेत, तर त्यांनी एकदा बोलताना बोलले की मी नेहमीपूर्वी बाबा आमटेंच्या काही महिन्यातून तरी तिथे जातो असायचो. ते असताना काय जात होतो, कारण एवढा मोठा मानव, त्यांचं कार्यच मोठं आणि त्यामुळे मी कोणतरी मोठा आहे असं आपल्याला वाटता कामा नये. बघा कसं आहे, त्यांचा विचार किती चांगले आहेत की मी मुद्दाहून तिथे जायचो आणि मग मला कळायचं की ही व्यक्ती एवढी मोठी आणि त्याच्यामुळे आपण केवढे छोटे आहोत. मग इथे अहंकार येत नाही. तसं बघायला ना, पाटेकर पण चांगलेच प्रसिद्ध आहेत, मोठी व्यक्ती आहे, पण आपल्याकडे अहंकार येऊ नये म्हणून कोणातरी एक समोरची अशी मोठी व्यक्ती पाहावी लागते की त्या व्यक्तीमुळे आपण आपल्या जीवनामध्ये चांगलं कार्य केलं पाहिजे. आज तेही चांगलं कार्य करतात, म्हणजे नुसती ॲक्टिंग करत नाहीत, तर लोकांच्या उपयुक्तीसाठी त्यांचंही काही संस्था आहे आणि त्या संस्थेतर्फे पण ते कार्य करतात. म्हणजे इथे सर्वसाधारणपणे जर आपल्याला हे लक्षात ठेवलं की आपल्याला चांगलं वागता आलं पाहिजे, आपण चांगला माणूस म्हणून घडलं पाहिजे, चांगला माणूस झाला पाहिजे की प्रतिष्ठित झालं पाहिजे असं नाही, कोणतरी मोठा माणूस पाहिजे असंही नाही, कोणीतरी आपल्याला मोठं म्हटलं पाहिजे असं लोकांना वाटतं तसंही नाही. तर आपण खरोखर चांगला माणूस व्हायला पाहिजे. चांगला माणूस म्हणजे माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागून परस्परांना सुखी करणं म्हणजेच माणुसकी असं जे पै माऊली सांगतात. तर त्या माणुसकीने वागणं हा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक वेळेला पैशाने ती माणुसकी घेता येत नाही की पैशाने विकत घेता येत नाही की पैशाने विकत देताही येत नाही. इथे सद्भावना नेहमी आपल्याकडे अशा असल्या पाहिजेत की आपणही सुखी व्हायचं आहे आणि इतरही सुखी झाले पाहिजे. सर्वांचा विचार करून जीवन जगणं हा एक भाग. जिथे असाल ते आपल्या आजूबाजूच्या जवळ आपल्या बरोबर असतील सगळ्यांचा विचार आपण करून जेव्हा तिथे सर्वांच्या सुखाचा विचार करू, जेव्हा आपण आपलं जीवन जगतो की आपले विचार आचार म्हणजे कर्म आपण करतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण चांगले माणूस घडवू शकतो. म्हणून चांगला माणूस घडलं पाहिजे ही इच्छा आपल्याला असली होती. इच्छा नसेल तर होऊ शकत नाही. मला माझा फायदा करून घ्यायचा आहे, बाकीच्यांचं मला काय माहीत नाही असं जेव्हा काही माणसं बोलत असतात आणि त्यामुळे ह्या अशा वागण्यातून ते स्वतःचा फायदा करण्याच्या अपेक्षेत इतरांना दुःख देतात की इतरांना वेडावाकडं बोलतात, हे जे आपण पाहतो ते इथे हा बोध आपल्याला महत्त्वाचा लक्षात घेता आला पाहिजे की सर्वांना आनंद देणं म्हणजे सर्वांना आनंद देणं म्हणजे खूप काहीतरी करायला जायचं असं नाही, पण आपलं बोलणं. आता साधी गोष्ट आहे की आपण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याशी नम्रपणे बोलते ते आपल्याला चांगलं वाटतं. समोरची व्यक्ती आपल्याशी म्हणून म्हणतो समोरच्या व्यक्तींकडे पाहून जिथे ते चांगले वागतायत असं जे आपल्याला कळतं तर तसं आपल्याला वागता आलं पाहिजे. म्हणजे समोर पाहायचं कसं, चांगल्या गोष्टी जेव्हा आपण जीवनात पाहायला लागतो त्यावेळेला आपल्याला ह्या चांगलं वागणं म्हणजे जिथे आपल्याला चांगल्या गोष्टी कळतात, आवडतात आणि त्यावेळेला आपण लक्षात ठेवलं की आपणही असंच वागलं पाहिजे.
म्हणून इथे मनात एक चांगल्या व्यक्ती ज्या आहेत त्या व्यक्तींचा एक आदर्श आपल्या मनामध्ये घट्ट धरावा लागतो आणि त्याच्यातून आपण सावधपणे जीवन जगू शकतो. इथे सावधपणा, कारण बेसावधपणे आपण बऱ्याच वेळ जगतो की दाखवण्याच्या लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं हे दाखवण्यासाठी बरेच लोक वागत असतात, पण प्रत्यक्ष ते तसे नसतात. पण त्यांचं समोर एक चेहरा मुखवटा ते घालतात आणि मग त्यांचं जे त्यांना साध्याचं असेल ते करून ते मोकळे पण होतात. मग ते विचारही नाही करत की समोरच्याला आपण लुबाडला आहोत की समोरच्याला आपण फसवलं आहोत. असं नाही, लोक फसवणारे खूप आहेत जगामध्ये. आता हे सगळं जे आहे तेव्हा आपण नेहमी म्हणतो की जीवन जे आपलं आहे ना ते कसं आहे, द्वंद्वात्मक आहे. द्वंद्वात्मक म्हणजे त्या प्रकाश आहे तिथे काळोख आहे, जिथे सुख आहे तिथे दुसरं दुःख आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो की सगळीकडे पाहताना व्यापक वस्तूपणा आहेत आणि अत्यंत सूक्ष्म वस्तूपणा आहेत. हे सगळं जेव्हा आपण पाहतो ते द्वंद्वात्मक. त्याचा दुसरा अर्थ असा आहे की जग हे ह्या प्रकृतीतून जे निर्माण झालेली प्रकृती आहे, ती जी प्रकृती नाही ती बॅलन्स त्याचा साधता आला म्हणजे आपल्याला. काळोख आहे म्हणून काळोख वाईट नाही आणि प्रकाश आहे आणि प्रकाशही खूप चांगला आहे की खूप वाईट असंही नाही. प्रकाश प्रकाश आहे आणि काळोख काळोख आहे, हे दोन्ही प्रकृती आहेत. या दोन्हीचा आपल्याला बॅलन्स करून जीवन जगता यायला लागलं की आपण आनंदाने जीवन जगतो. म्हणून काळोख आहे म्हणून काय त्याच्यावर वेळाकडे विचार केला पाहिजे, एक अनिष्ट चिंतन केलं पाहिजे, काही गरज नाही. काळोख आहे, काळोखात सुद्धा डोळे बंद करून परमेश्वराचं स्मरण उलट अधिक चांगलं करता येतं. प्रकाशात हे सगळं विश्व आपल्याला चांगले डोळे भरून पाहता येतं म्हणून तोही चांगला आहे. आणि काळोखाला पाहिलं तरी काळोखात सुद्धा परमेश्वराचं स्मरण करण्यासाठी, ध्यानधारणा करण्यासाठी काळोखही चांगलाच असतो. कारण तिथे इतर ठिकाणी आपली दृष्टी पोचत नाही आणि त्यामुळे ध्यानधारणेसाठी किंवा परमेश्वराच्या स्मरणासाठी काळोख हा उपयुक्त ठरतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट जीवनामध्ये आपल्याला की प्रकृती ही बॅलन्स करत असते सगळ्या गोष्टीला. सारासार अंगाने पाहिलं की वादळ आहे आणि अगदी शांत निरामय हवा पण आहे. वादळ आहे तर वादळ आलं वादळ आहे, पण दुसऱ्याच वेळेला तिथे अगदी नॉर्मल अगदी शांत असं वातावरण तयार पडतं. खूप पाऊस पडतोय आणि मग ऊनही तसंच पडतंय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये घडत असतात. ते घडत असताना आपल्याला ह्या प्रत्येक गोष्टीचा बोध व्यवस्थित करून आनंदाने जीवन जगता आलं. बॅलन्स केलं की आनंद असतो. आपण ते बॅलन्स करू शकत नाही आणि बॅलन्स न केल्यामुळे काळोख रे बापरे आता आम्हाला भीती वाटते की काळोख आता आम्ही कसं जायचं, त्या काळोखात कोण जाणार, असं कोण चिंता करत बसला की त्यांना त्या जीवनाचा आनंदच घेता येणार नाही. इथे काळोखातूनही चालता आलं पाहिजे. काळोखात भीती कसलीच नसते. हां, कुठे पाय अडकेल म्हणून सावधपणे चाललं पाहिजे एवढंच. किंवा एका जागी स्थिर बसला तरी काय आरामात बसू शकतो. म्हणून आपण हे जीवन बॅलन्स कसं करता आलं पाहिजे ह्याचा विचार करा. आपल्या जीवनामध्ये चांगली माणसं भेटतील, चांगल्या विचारांची माणसं भेटतील, तर काही अविचारी माणसंही भेटतील. दोन्ही भेटत असतं. म्हणजे ज्यावेळेला जीवनाकडे पाहताना ह्या सगळ्या गोष्टी द्वंद्वात्मक जग आहे हे आपल्याला चांगलं कळतं. पण ह्या दोन्ही गोष्टीला सामोरं जाता आलं पाहिजे. आणि सामोरं जाताना स्वीकृतीच्या अंगाने, म्हणजे आपण म्हटलं की सकारात्मकता खरी सकारात्मक कधी होते, जेव्हा तुम्ही स्वीकारात्मक असाल तेव्हा तुम्ही सकारात्मक होता. जेव्हा तुम्ही स्वीकारात्मक नसता तेव्हा आपण नकारात्मक होतो. म्हणजे हे मला स्वीकारायचं नाही, म्हणजे नकारात्मक गोष्ट, हे नको, हे असं नको, ते तसं नको, असं जे आपण म्हणतो. म्हणून प्रकृतीकडे जपायचं. दिवसाकडे पण तर उन्हाळा आहे, कडक ऊन आहे, पण त्याचं बद्दल अनिष्ट चिंतन करायची गरज नाही. ती स्वीकारता आलं पाहिजे आणि सावलीत बसून आरामात बसता येतं. असं नाही की सावली नसते, कारण जिथे कडक ऊन आहे ते झाडं असेल तर झाडाखाली सावलीही असतेच. बॅलन्स की तिथे सावलीमध्ये गारवा मिळतो, गार वारात आपल्या अंगावरनं वाहतो, ते बरं वाटतं. किंवा गार पाणी प्यायला मिळालं बरं वाटतं. हा बॅलन्स आपल्याकडे जीवनात सतत होत असतो. म्हणून हे बॅलन्स करून
आपल्याला आनंदाने जीवन जगायचं आहे हा बोध आपल्याला सतत घेता आला पाहिजे. आनंदाने जीवन जगायचं. आपला आनंद हा आपला असतो, बाहेरून तो येत नाही. तो आपणच आनंदावत म्हणावं की आपला आनंद आपणच चाखायचा असतो. तो फक्त आपल्या कृतीतून तो प्रगट होत असतो, विचारातून प्रगट होत असतो. आपल्या चेहऱ्यावरती सतत जर प्रसन्नता असेल तर ती प्रसन्नता म्हणजे तो आनंद असतो. म्हणून प्रसन्न चित्ताने पहा, प्रसन्न चेहऱ्याने राहा, प्रसन्न चित्ताने सर्वांशी बोला, असं जे सांगितलं जातं त्याचा अर्थच तो आहे की आपल्याला समोर येणाऱ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आनंदाने जीवन जगायचं आहे. म्हणून प्रत्येक परिस्थितीला ती चांगली आणि वाईट असा तो प्रकार न करता स्वीकारात्मक वृत्तीतून सकारात्मक होणं महत्त्वाचा बोध लक्षात घ्या. स्वीकारल्याशिवाय सकारात्मकता येत. जी परिस्थिती आहे ती जशी आहे तशी आपल्याला स्वीकारता आली पाहिजे. आणि ही स्वीकारल्यानंतर तिचा त्या परिस्थितीतून चांगलं कसं सामोरं जाऊन चांगलं कसं घडतं. कधी इष्ट अशी परिस्थिती, कधी अनिष्ट परिस्थिती, दोन्ही असू शकतात. आणि दोन्ही परिस्थिती स्वीकारता आल्या पाहिजेत. आणि दोन्ही परिस्थिती जेव्हा आपण स्वीकारायला लागतो त्यावेळेला आपण सकारात्मक होतो. आणि सकारात्मकता असं जे आपण म्हणतो ते न स्वीकारता सकारात्मक होणं म्हणजे आपल्याला खरं सकारात्मकता जाणता येणार नाही. आणि म्हणून आनंदाने जीवन जगायचं आहे त्यावेळेला प्रत्येक परिस्थिती आपल्याला स्वीकारता आली पाहिजे. आणि ती परिस्थिती जेव्हा आपण स्वीकारायला लागतो तेव्हा आपण पहिल्यांदा स्थिर होतो, शांत होतो. ज्या वेळेला आपण परिस्थिती स्वीकारत नाही त्यावेळेला आपण अस्थिर असतो. बघा, काही गोष्टी मनासारख्या घडत नाहीत असं वाटतं, आजूबाजूला खूप गडबड आहे आणि आपल्याला त्याचा आवाज येतो, हे आहे ते आहे, कारण आपण किटकिट मनात काय लोक आवाज करतात, असं करतात तसं करतात. याचं सर्वात महत्त्वाचं ज्यावेळेला असे माणसं ज्यावेळेला विचार करायला लागतात त्यावेळेला नेमका परिणाम कोणावर होतो ह्यांच्यावरच होतो की अशी विचार करणारे माणसं स्वतः अस्थिर होतात आणि स्वतःचा आनंद ते चाखू शकत नाही. समजलं ना? म्हणून महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचं, लोक काय म्हणतील असं एक बऱ्याच वेळ लोक काय म्हणतात असं आपण घराघरातला लोक काय म्हणते तू असा वागला तू तसा वागला. लोकांनी म्हणण्यासाठी तू असा वागायला तसं वागायला म्हणजे नाही. तुला स्वतःला चांगलं वागायचं आहे, स्वतःला हे आनंदाने राहायचं आहे, त्यासाठी तू कसं वागायचं हे शिक. लोकांना दाखवण्यासाठी म्हणून दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे जे आपण म्हणतो तिथे तो प्रकार होतो की दाखवण्यासाठी जेव्हा आपण तसे वागायला लागतो तर ते दाखवण्यातून आपल्यालाही स्वतःला आनंद नसतो आणि इतरांनी त्याचा आनंद खोटेपणातून मिळत नाही. आतून आनंद, हृदयातून आनंद आला पाहिजे, लक्षात घ्यायचं. म्हणून लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल, आपण जर योग्य पद्धतीने वागायचं ठरवलं निसर्गनियमानुसार की निसर्गनियमाच्याशी सुसंगत, परत लक्षात ठेवा हे सगळं वागणं क्रिया आणि प्रतिक्रिया हा जो नियम आहे. क्रिया कशी असली पाहिजे, सतत जेव्हा सत्कर्माची क्रिया असते त्याचा परिणाम हा चांगलाच मिळत असतो. जरी थोड्या वेळासाठी तो पाहिजे तसा चांगला मिळाला नाही तरी प्रदीर्घ काळानंतर त्याचा परिणाम हा चांगला होतोच. म्हणून आपली सत्कर्म आपल्याला अजिबात दूर करता कामा नये की किंबहुना प्रत्येक गोष्ट सत्कर्माचीच कास धरता आली पाहिजे. थोडंसं काही गोष्टी चुकीचं करून आपल्याला अधिक फायदा होतो असं बऱ्याच लोकांना वाटतं की असं केलं तर आपल्याला फायदा होईल, पण तसं नाही. थोड्या वेळासाठी फायदा झाल्याचं का होईल सुद्धा, पण नंतर मात्र त्याचं नुकसान कधी तोटे आपल्याकडे येत असतात. म्हणून दोन व्यक्ती जेव्हा एकमेकाला समजून घेऊन जीवन जगतात तर तिथे आनंद असतो. दोन व्यक्ती एकमेकाला समजून न घेता दोघांचे दोष एकमेकाचे सांगत बसतील तेव्हा तिथे आनंद नसतो. लक्षात घ्या, साध्या साध्या गोष्टी आहेत. दोन व्यक्ती आहेत, दोन मित्र आहेत, एकत्र आहेत, पण एकमेकाला जर समजून नाही घेतलं तर एकमेकाबद्दल जर दुर्भावना तयार झाली की दुःख होतं. एक राजपुत्र होता आणि त्या राजपुत्राचा एक चांगला मित्र होता, एका मंत्र्याचा मुलगा होता. पण दोघं घनिष्ठ मित्र होते, तरुण होते. तर राजाला स्वतःला ते पसंत नव्हतं की त्याने एका साध्या मंत्र्याबरोबर, मंत्र्याच्या मुलाबरोबर मैत्री करावी आपल्या मुलाने.
तर त्याला आपल्या प्रधानाला सांगितलं की मग मला काही हे पसंत नाही की त्यांची मैत्री तोड, मी त्यांची संग त्याला येता कामा नये. आता कोणाचा काय प्रतिष्ठितपणाचा जो भाव असतो तो असा असतो. प्रधान हुशार होता. प्रधान म्हणाला हां मी करतो ना, थोडं काय झालं. दोघं मित्र बगीच्यामध्ये असे फिरत होते, सुंदर वनामध्ये गप्पा मारत होते. तर प्रधान तिथे गेला आणि प्रधानाने त्या मंत्र्याच्या मुलाला आपल्या जवळ बोलवलं हाक मारून आणि त्याच्या कानात काहीतरी सांगितल्यासारखं केलं. थोडा वेळ खरं म्हणजे तो काहीच बोलला नाही, पण कानात काहीतरी बोलतोसं केलं आणि निघून गेला. तर राजपुत्राने त्या मंत्र्याच्या मुलाला विचारलं काय बोलले प्रधान. तो म्हटलं काहीच नाही बोलली. काहीच नाही बोललं, मग तो कानात काय बोलत होता तुझ्या एवढं, सांगत काय होता. राजपुत्राला राग आला. आता बघा समजून घेणं हा जो प्रकार नसतो. तो म्हणलं अरे खरोखर काहीच नाही बोलले. तर त्याने मला तुला सांगायचं नाही म्हणून तू तसं सांगतोस. आणि त्याच्यातून तो रागाने निघून गेला. झाले चांगले मित्र न समजल्यामुळे. आपल्या मित्र म्हणजे आपल्याला मित्राचा स्वभाव माहिती आहे, सगळं माहिती असल्यामुळे तरी एक प्रधान काय तो कानात काहीतरी बोलतो आणि निघून जातो आणि त्याच्यावरनं हा मला काही सांगत नाही, माझ्यापासून लपवून ठेवतो, ह्या भावनेतून दोघांची मैत्री तिथे तुटली. अशा घटना बऱ्याच वेळेला होतात. चांगले चांगले मित्र आपापसात एकमेकाला न समजून घेतल्यामुळे आपलं मित्रत्व विसरतात आणि एकमेकापासून दूर होतात. ही गोष्ट जी आहे त्या गोष्टीतून आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला परिस्थितीला सामोरं जायचं आहे. आपला आग्रह कोणावरही लादायचा नसतो. समोरच्याला मला सांगितलंच पाहिजे हा आग्रह. त्याच्यातून त्या राजपुत्राला वाटला तर राजपुत्रच त्याला वाटलं पाहिजे की मला सगळंच सांगितलं पाहिजे. जरी मी मित्र आहे आणि माझी मैत्री असल्यामुळे त्याने मला सगळं स्पष्ट सांगितलं पाहिजे. माझ्यापासून लपवतो म्हणजे काय. ह्या अशा भावनेतून माणसं एकमेकापासून दुरावतात बऱ्याच वेळेला. म्हणून आपली सत्ता, आपला हक्क ही माणूस जेव्हा दुसऱ्याला लादायचा प्रयत्न करतो त्यावेळेला तिथं दुःख निर्माण होतं. म्हणून आपली सत्ता कोणालाच गाजवायची नसते हे लक्षात आहे. सत्ता ही लोकांना उपयुक्त होण्यासाठी वापरतात. जे तुमच्या हातात काही छोटी मोठी सत्ता असेल त्याच्यातून लोकांना उपयोग झाला पाहिजे. लोकांना त्याचा त्रास होता कामा नये. लोकांना त्या सत्तेचा त्रास झाला म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी बरेच सत्ताधारी ज्यांच्याकडे सत्ता आहे ते इतरांना दाबण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यातूनच तिथे समाजामध्ये दुःख निर्माण होतं. मी तर आनंद उरतच नाही. आणि म्हणून हा आनंद आपल्याला जीवनात जर सतत असायला हवा तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाचा आदर करणं. सर्व समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा जर आदर करायला लागेल तर आदर कसा करणार. आदर करण्यासाठी तो माणूस तसा वागला पाहिजे ना, असं बरेच लोकांचे म्हणणं असतं. तिथे आदर करायचा कोणाचा, त्यात तिथे जो माणूस आहे माणूस म्हणून जो आहे त्या माणूसपणाचा आदर करता आला पाहिजे. आता तो माणूस चांगला वागतो वाईट वागतो ही नंतर त्या माणूसपणातून झालेली घटना असते. पण प्रथम तो माणूस आहे आणि माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागून परस्परांना सुखी करण्याचा प्रयत्न करणं हे लक्षात घ्या. इथे तो माणूस आहे म्हणून त्याला तुम्ही आदरपूर्वक बोला. आता त्याला आदर घेता येत नसेल किंवा आदराचा तो अनादर आपल्याला करत असेल तर तिथे शांत राहा, स्थिर जा. मग त्याचा आदर करायचा म्हणजे त्याला परत उलटं बिलटं न बोलता पण शांत राहावं आणि तिथे आपल्या बाजूने आपलं मन स्थिर राहतं, शांत राहतं आणि आपण आनंदात राहतो. पण तो वेडावाकडा बोलला आणि आपणही वेडावाकडा बोलून तो अनादर तिथे झाला तर तोही दुःखी आणि आपण दुःखी होतो. म्हणून इथे प्रत्येकाचा आदर प्रत्येकाचा सन्मान आपल्याकडे जर व्हायला लागेल तर आपण सहज आनंद चाकू शकतो. मनापासून आदर, असं वरवर दाखवण्यासाठी दाखवायचं दात आणि खायचे दात वेगळे तसा भाग नाही. मनापासून ती व्यक्ती आहे, ती माणूस आहे आणि माणूस पण तितकंच महत्त्वाचं. माणूस पण आहे म्हणून हा समाज आहे, लक्षात घ्या. माणूस पण नसेल तर हा समाज राहू शकत नाही. आता ह्या समाजामध्ये चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या व्यक्ती आहेत. पण माणूसपणाचा प्रभाव अधिक असल्यामुळे हा समाज आजही एकमेकाला धरून आहे. आजही आपण एकमेकावर विश्वास ठेवू शकतो.
पण अशी पण काही व्यक्ती आहेत की ते अविश्वास आपल्याला फसवणारे आहेत, फसवून जातात. पण अशा व्यक्ती किती आहेत? फार थोड्या आहेत. की ह्या व्यक्ती स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी इतरांना फसवतात, इतरांना लुबाडतात, इतरांना दुःख देतात. अशा व्यक्ती आहेत, नाही असं नाही. पण त्याच आपण लक्षात घेऊन सगळ्यांकडे त्याच भावनेतून तशाच संशयाने पाहायला लागलो तर आपण जीवन जगू शकणार नाही. ते प्रत्येकावर विश्वास, प्रत्येकावरचा आदर आपल्याला करता आला हवे. त्यातलं एखादं आंबा, जसं आंब्याच्या अळीमध्ये एखादा आंबा नासका आहे म्हणून काही सगळे आंबे फेकायचे नसतात, तर नासका असलेला आंबा बाजूला ठेवावा लागतो आणि बाकीच्या आंब्याचा स्वाद आपल्याला घेता येतो. तसं समाजामध्ये चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या व्यक्ती, विचारांच्या, चांगल्या विचारांच्या, वाईट विचारांच्या व्यक्ती आपल्याला भेटतात किंवा आपला त्यांच्याशी संबंध येतो. आणि त्यावेळेला त्या व्यक्तीबद्दल बोलताना त्याचा अगदी मनापासून आदरच केला पाहिजे, त्याला न दुखवता. म्हणजे आपल्याकडनं त्याला तुम्ही जितका मनापासून आदर कराल तो तुमच्या बहुतेक वाट्याला जाणार नाही. बऱ्याच वेळेला एखादा वाट्याला जात असेल तर आपण आपल्या सावध राहून त्याच्याशी चांगल्याच वागणं, त्याला परत कसलं धुतकारणं किंवा त्याच्यावर त्याला वाईट बोलणं असं अजिबात करून, त्यामुळे त्याचे वाईटपण आपल्याकडे जास्त तीव्रतेने येतात. तर तू बाबा चांगलाच आहेस असं म्हणून मनापासून हा माणूस आहे म्हणजे ह्याचं भलं व्हावं हा विचार आपल्याकडे आला की तरी आपण शांत राहतो आणि स्थिरपणाने जीवन जगू शकतो, अगदी आनंदाने जीवन जगायचं. म्हणून हे छोटे छोटे टिप्स नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. की एखादा माणूस वेडावाकडं बोलतो मग आपण त्याच्यावर वेडावाकडंच विचार करतो, आपण वेडावाकडं विचार करतो, मग त्याची निंदा करतो, मग त्याच्यावर असं बोलतो तसं बोलतो. आता हे करत असताना विचारांचं जे शास्त्र आहे की विचारांची व्हायब्रेशन्स तर समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचतात आणि त्या व्यक्तीच्या मनात आणखीन वाईट विचार यायला लागतात. असंही होतं. किंवा आपण ज्या व्यक्तींबरोबर ज्यांच्याशी बोलताना त्या व्यक्तीबद्दल बोलत असतो त्याच्या आपल्यातलीच एक व्यक्ती त्याला जाऊन सांगते बरं हा असा बोलतो जेवढं झालं, मग तुमच्याकडे त्याचे सगळे वाईट परिणाम यायला चॅनल सुरू होतं. आणि म्हणून आपलंच बोलणं, कोणी वेडावाकडा वागतोय, चांगला वागतोय, त्याच्यापेक्षा त्याचं भलं होऊ दे. जे आपल्याला मतं पटत नाही त्या मताशी आपण जास्त चिटकून राहायचं नाही. फक्त आपल्याकडनं आपण चांगलंच वागलं पाहिजे, चांगलंच बोललं पाहिजे, चांगलाच विचार केला पाहिजे, हा बोध आपल्या लक्षात. आणि त्यासाठी चांगल्या लोकांची संगत किंवा चांगल्या मार्गदर्शकाची संगत, दोन्ही गोष्टी पाहिजेत. आणि मार्गदर्शकावर आपल्याला विश्वास असला पाहिजे किंवा श्रद्धा असली पाहिजे, दोन्ही गोष्टी आहेत. जर विश्वास आणि श्रद्धा असेल तर त्या मार्गदर्शकांनी सांगितल्याप्रमाणे आपण सहजपणे चांगले वागायला लागतो. ते लक्षात येतं की बाबा आपल्याला हे असं वागा सांगितलं आहे की तो ती व्यक्ती आपण ज्याला मार्गदर्शक म्हणून म्हणतो ते कसे वागतायत इथे आपलं लक्ष असतं. पण त्यामुळे किती अनिष्ट परिस्थितीला इष्ट परिस्थिती तर ते कसे शांतपणे स्थिरपणाने त्या परिस्थितीला सामोरे जातात. हे जेव्हा आपण लक्षात घ्यायला लागतो त्यावेळेला आपण तसेच वागतो. नुसतं आपण असं चांगलं वागलं पाहिजे, तसं चांगलं पाहिजे वागलं पाहिजे एवढं सांगून माणसाला चांगलं वागता येत नाही. लक्षात घ्या. दुर्योधनाने एकदा असं म्हटलं, अरे मला माहिती आहे मी वाईट वागतो पण मला चांगलं वागता येत नाही, मी काय करू? त्याला माहिती होतं चांगलं आणि वाईट कळत नाही असं नाही, पण त्याचं स्वार्थ एवढा प्रचंड होता की मलाच राजा व्हायचं आहे. त्यामुळे माझ्यासमोर कोणी किती चांगला आला तरी मी त्याचा राजा म्हणूनच मी राजा होणारच या भावनेतून मी त्याची संबंध जोडणार. मग तो मला अनुकूल असेल तर बरा, प्रतिकूल असेल तर मला तो नकोच, त्याच्याशी आपण वैरच करणार, असा जो प्रकार होतो. म्हणजे आता पांडव वाईट वागत नव्हते, पांडव चांगलेच वागत होते. पण दुर्योधनाचं वागणं मात्र त्यांच्याबद्दल द्वेष, मत्सर, त्यांचा अहित किंवा त्यांना मारण्यापर्यंत मजल दुर्योधनाची गेली. सुरुवातीला बघायला गेलं जर महाभारत पाहताना की दुर्योधनाचंच सगळीकडे त्याच्या कुटील नीतीप्रमाणे तो चांगला परिणाम मिळतोय असं वाटतं. पण काही काळानंतर ह्या सर्वांचा वाईट परिणाम दुर्योधनाच्या जीवनात पडला आणि त्याचा पराभव झाला म्हणा किंवा त्याचा मृत्यू इतका वाईट झाला की हे सगळं का होतं. मी इतकं त्रास होत शेवटी त्याच्या मांड्यांवरती जे गदाचे फटके बसले तिथे विवळत असतो पडला होता.
हे असं का होतं? तर आपल्याला आपण सत्कर्मच केलं पाहिजे हा बोध आपल्याला सातत्याने लक्षात घेता आला पाहिजे. आणि इथे माणसं हा बोध घेत नाही, मोहात पडतात. म्हटलं स्वतःचं मोठेपण दाखवण्यासाठी ते दुसऱ्याला छोटा कसा आहे दाखवण्याचा प्रयत्न करतात बऱ्याच वेळेला. एखाद्या संस्थेमध्ये जर एखाद्या व्यक्तीला आपण मोठे आहोत दाखवायचं असेल तर ती व्यक्ती काय करते? तो बघा, तो चुकतो म्हणजे सगळे छोटे छोटे आहेत. चुकतात की बरोबर आहे असं काही नाही. आणि एक नेहमी लक्ष, माणूस बरोबर चूक करतो, कधी बरोबरही वागतो, कधी चुकीचं वागतो. नो वन इज परफेक्ट, नेहमी लक्षात ठेवायचं. चुका प्रत्येक माणसाकडे होऊ शकतं, पण तो चुकतो करून मग मी कसा बरोबर आहे, की मी कसा मोठा आहे, मी किती शहाणा आहे, हे दाखवण्याचे काही माणसाच्या प्रकार आपण पाहतो. आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्या समाजामध्ये दुःख निर्माण होतं. औरंगजेब स्वतः सम्राट होण्यासाठी त्याने वडिलांनाही काहीतरी टाकलं, स्वतःच्या भावांनाही मारून टाकलं. आणि असा हा औरंगजेब मोठा धार्मिक होता म्हटलं का? तर अगदी नमाज 5 वेळा पडायचा, सतत हे करायचं, कमळामध्ये हातामध्ये त्याच्या माळ असायची. म्हणून तो धार्मिक होता का? नाही, ज्याने भावांना मारलं स्वतःच्या सत्तेसाठी, स्वतःच्या फायद्यासाठी. त्याच्यासमोर जे आले त्याच्या सम्राटपदाच्या विरोधात त्या सगळ्यांना मारून टाकलं. म्हणून तो शूर होता का? नाही, तो क्रूर होता. हे सतत लक्षात ठेवायचं की इथे अशीच वृत्ती बऱ्याच वेळेला संस्थेमध्ये आपण पाहतो की स्वतःचं, म्हणजे ते औरंगजेबाची वृत्ती, स्वतःचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी इतरांना त्यांचा नाश करणं, नष्ट करणं किंवा त्यांना छोटं करणं, त्यांना ते कसे छोटे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करणं, अशा पद्धतीने आपलं मोठेपण सिद्ध करण्याची बरीच मंडळी प्रयत्न करत असतात. आणि त्याच्यातूनच समाजामध्ये दुःख निर्माण होतं. कुठेही पहा, समाजामध्ये दुःख होण्यासाठी ह्या 2 प्रवृत्तीची, म्हणजे एक दुष्ट प्रवृत्तीचे लोक असतात आणि एक सरळ प्रवृत्तीचा माणूस असतो. पण सरळ प्रवृत्तीचा माणूस त्या दुष्ट प्रवृत्तीचा प्रभावाखाली दुष्ट होऊन जातो तेव्हा तिथे समाजामध्ये दुःख मोठ्या प्रमाणात होतं. हमासने इस्रायलवर त्यांच्या न कळत रॉकेटचे हल्ले चढवले. म्हणजे तो एक प्रकारचा दहशत होता. काही बोलणं नव्हतं, चालणं नव्हतं, काही नव्हतं. पूर्वीची काही दुश्मनी असेल त्यांची, पण तिथल्या 600-700 लोकांचा मृत्यू त्यामुळे रॉकेटमुळे झाला. आणि त्यानंतर आता इस्रायल काय तसं कुठे युद्ध करायला जात नव्हतं, पण स्वतःचा बचाव करण्यासाठी की स्वतःचं मोठेपण सांगितलं, इस्रायलने पण एवढे बॉम्ब वर्षाव केले की तिथे हजारो माणसांचा परत मृत्यू झाला. आता हे अहमदच्याच लोकांना पकडायचं होतं की अहमदच्या लोकांना मारायचं होतं, तेवढ्यापुरती त्यांचं मारणं बरोबर ठरलं असतं. पण त्यामुळे समाजामध्ये की जी निरपराध माणसं होती तिथली इतर प्रजाजन, त्यांच्यावर ज्या बॉम्ब हल्ले झाले आणि त्यांचा जो मृत्यू झाला, म्हणजे हे दुष्टपणे वागले, वाईट झालं. पण ह्या दुष्टतेला घालवण्यासाठी यांनी अतिशय दुष्ट झाले. त्यावेळेला समाजामध्ये दुःख निर्माण झालं. आज युद्ध म्हणतो आपण, किती दुःख आहे, किती अनिष्ट घटना घडत आहेत. मग युद्धातून कुठचाही चांगला परिणाम मिळत नाही, लक्षात ठेवा. इथे आपल्याकडे ही वृत्ती असते की ते दुष्ट आहे म्हणून आपण त्यांच्यावर अधिक दुष्ट झालं पाहिजे, म्हणजे आपण शूर आहोत, अशी जी भावना माणसाच्या मनात, म्हणजे शटम प्रति शाठ्यम असं म्हटलं जातं. ते एका लेवलपर्यंत बरोबर असतं. ह्या युद्धापर्यंत ते गेलं आणि युद्धातून मग अनेक निरपराध माणसांना मृत्यू आला किंवा त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं. किती म्हणजे बॉम्ब हल्ल्यामधून कितीची घरं धुळीला मिसळली. आणि ही जी धुळीला मिसळली आणि त्याच्यातून सगळं त्या समाज दुःखी झाला. आता ती समाज परत त्याच्यामुळे आता हमास चुकतो आणि हा चुकतो म्हणा, आणि त्यांचं दुःख त्यांनाच सहन करावं लागतं. कोण चुकतं आणि कोण बरोबर ते राहिलं बाजूलाच. म्हणून एक जण चुकतोय म्हणून दुसऱ्याने पण तसंच चुकलं पाहिजे, अशी जी भावना समाजात आहे त्याच्यामुळे दुःख निर्माण होतं. आपल्याला आनंदाने जगायचं आहे. एखादा दुष्ट प्रवृत्तीचा म्हणून त्या दुष्ट प्रवृत्तीच्या माणसापासून लांब राहा.
की तो तुमच्या अंगावर आला तर त्याचा सामना करा, पण त्यासाठी इतरांना त्रास होईल असं करू नका. सामना करायचा असं नाही, कोणी आपल्याला टपली मारली पाहिजे असंही नाही. सामना करता आला पाहिजे, त्याला कशा युक्तीने त्याच्यापासून कसं आपल्याला दूर राहता आलं पाहिजे ते कळलं पाहिजे. युक्ती वापरता येते, म्हणून युक्ती फार महत्त्वाची असते आणि त्या युक्तीतून आपण ह्या सर्व गोष्टीला सामोरं जाऊ शकतो. म्हणून समाजामध्ये किंवा प्रकृतीमध्ये आपल्याला अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती वाटायला येतच असते. हा एक प्रकृतीचा नियम आहे, लक्षात ठेवा. ती आपल्याला अनुकूल आहे परिस्थिती किंवा प्रतिकूल परिस्थिती आहे, पण दोन्हीला सामोरं जायचं आहे आणि अनुकूल परिस्थितीला तर आनंद घ्यायचा, पण प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा सावधपणे राहून आपला आनंद आपल्याला कमी करायचा नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून समोरचा दुष्टपणे वागला म्हणून मी पण दुष्टपणे वागलं पाहिजे, ही जी आपल्याकडे प्रतिक्रिया असते ती दुःखाला कारणीभूत होते. आता हे अगदी युद्ध म्हणजे आपण एका टोकाचं सांगितलं, पण आपण समाजामध्ये एकमेकांबद्दल बोलताना एखाद्याने चुकीचं बोलला, एखाद्याने आपल्याला टीका केली, मग आपण त्याच्यावर टीका करायला जायला पाहिजे का? नाही, गरज नाही. लोक काय म्हणतात ह्याचा जास्त विचार करता कामा नये. आपण काय करतो ह्याचा विचार आपण केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आपण बरोबर वागतो की चुकीचं वागतो हे आपल्याला चांगलं कळतं. दुर्योधन जसं म्हणाला की मी चुकीचं वागतोय, चुकीचे विचार करतो, मला कळत होतं, पण मला ते सुधारता येत नव्हतं. इथे आपल्याला सुधारता आलं पाहिजे, नाही तर दुर्योधन व्हायला सुधारायचं नसेल तर. हा जो विवेक आपल्याकडे असला की समोरचा चुकतो म्हणून मी चुकलं पाहिजे का? नाही, मला सरळच वागता आलं पाहिजे. अर्थात त्यासाठी आपली मनोवृत्ती स्थिर राहणं फार महत्त्वाचं आहे. मन शांती म्हणतो ना आपण, की मनाला शांत ठेवता आलं पाहिजे, मनाला स्थिर करता आलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला सत्संगाची नितांत गरज आहे, सत्पुरुषांची गरज आहे, संत महात्म्यांची गरज आहे. कारण त्यांचं जीवन ते ज्या पद्धतीने आनंदाने जगलेले आहेत, शांतपणे जगलेले आहेत, तसं जीवन आपल्याला जगायचं आहे. म्हणून म्हटलं आपण सारे आनंद जीवन जगूया म्हणताना बोलायला सोपं आहे. बरेच लोक म्हणणार आहे काय नुसतं सोपं आहे, पण परिस्थिती कशी आमच्या वाटायला येते. बघा, परिस्थिती येणारच, परिस्थिती येणार नाही असं समजू नका. म्हणून नेहमी आपण म्हणतो ट्रेनमध्ये आपण जातो, भरपूर गर्दी असते आणि त्या ट्रेनमध्ये गर्दीतून मग आपण अगदी एकमेकांबद्दल वेडावाकडं बोलणं, एकमेकाला ओरडणं, हे सगळं प्रकार आपण पाहतो. तुम्ही ट्रेनमध्ये जाताना ऐकता कोणतरी कोणाला वेडावाकडं शिव्या शाप देणं. अरे धक्के तर सगळ्यांना लागतात, पण धक्का लागताना फक्त तू मला धक्का दिला असा धक्का दिला तो लागत असतो आपोआप. आणि त्याच्यातून भांडण दंटे करणारे लोक म्हटलं की तो वेडेपणाच असतो, त्याने दुःख निर्माण करतो. पण ते जी परिस्थिती आहे ती स्वीकारायची आणि शांतपणे त्या अगदी आपण म्हणतो जसं नेहमी की चैतन्य शक्तीचा विराट सागरामध्ये आपण आहोत आणि त्या विराट सागरामध्ये आपण डुलतो आहोत. हा बोधामध्ये धक्के खात राहिले, आनंदाने दृष्टी बदलली की सृष्टी बदलते, लगेच भावना बदलतात, लक्षात ठेवा. म्हणून इथे सकारात्मकता जेव्हा मी म्हणतो त्यावेळेला ती स्वीकारात्मकता असेल तर सकारात्मकता असते. स्वीकारात्मकता नाही, स्वीकार करण्याची जर वृत्ती नसेल तर सकारात्मकता येणार नाही. कोणतीही परिस्थिती स्वीकारा, लक्षात ठेवा. ती योग्य आहे अयोग्य आहे हे समजून घ्या. कठीण आहे परिस्थिती की आनंददायी परिस्थिती हे समजून घ्या. आणि प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाऊन तिथे सहजानंदाने जीवन जगता आलं पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आनंदाने जीवन जगू शकतो. कारण क्षणाक्षणाला परिस्थिती बदलत असते, क्षणाक्षणाला वेगळ्या वेगळ्या प्रकारची माणसं आपल्याला भेटत असतात आणि त्या सगळ्यांबद्दल जेव्हा आपण सद्भावनेतून पाहायला लागतो तेव्हा आपण शांत राहतो, आपण आनंदात राहतो, आपल्याला समाधान मिळतं. लक्षात घ्या, समोरचा असा आहे म्हणून आपण रागवणार, समोरचा असा आहे म्हणून आपल्याला वाईट वाटणार, समोरचा असा आहे म्हणून आपण अनिष्ट विचार करणार. आपण आपली मनस्थिती सगळी बिघडवून टाकतो आणि आपला आनंद आपण अनुभवू शकत नाही. जिथे मनस्थिती बिघडली की आपला आनंद दूर गेला म्हणून समजा. इथे परिस्थिती कशी असो, आपल्या अगदी जवळची माणसं असतील, लांबची माणसं असतील, प्रत्येकाचे विचार वेगळे वेगळे असतील, त्या सगळ्यांचा स्वीकार आपण करत राहणं हे आपल्या हातामध्ये आहे. लक्षात ठेवा. स्वीकार करायचं की न करायचं हे कोणी ठरवतं, आपण, समोरचा कोणीच ठरवत नाही. आणि त्या स्वीकारल्यानंतर त्याला सामोरं कसं जायचं, योग्य पद्धतीने कशी हाताळायची ती परिस्थिती, हे प्रत्येकाला कळलं पाहिजे.
अनिष्ट परिस्थिती असेल ती योग्य पद्धतीने हाताळता येते आणि इष्ट परिस्थिती असते ती योग्य पद्धतीने हाताळता दोन्ही बाजू आहेत. तर त्यालाच आपण विवेक म्हणतो की त्यालाच मग आपण शहाणपण म्हणतो. म्हणून शहाणपणाने जीवन जगणं म्हणून शहाणपण हाच सत्यनारायण असं सांगितलं. सत्यनारायण म्हणजे आनंद. ही इथे शहाणपणाने जगलाच तर आनंदाने जीवन जगू शकतो. शहाणपण नसेल तर आनंदाने जीवन जगता येणार नाही. म्हणून खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळेच असतात कामा नये. ज्या दाताने खाणार आहेस ते दात इतरांना दिसायला काही आणि दात दिसायला म्हणजे तुझ्या हसण्यातून दिसणं बरं. ज्यावेळेला पशु एखादा दात दाखवतो कुत्रा वित्रा रागाने चिकन पिसाळतो तसं दात दाखवणार नाही. आनंदाने जेव्हा आपण हसतो आणि समोर दात दिसले तर आनंद आहे. तर कसं ना मनाच्या पण चांगल्या अंगाने हे दात आपले दिसले पाहिजेत. म्हणजे आपली मनोवृत्ती समोरच्याला चांगलीच आहे हे दिसलं पाहिजे. म्हणजे आपण चांगले झालं तर चांगले दाखवण्यासाठी चांगलं हा भाग नाही. प्रतिष्ठितपणा करण्यासाठी प्रतिष्ठा दाखवण्यासाठी आम्ही अशी चांगले होते दाखवण्यासाठी हा भाग तिथे नाही. नॉर्मल जीवन जगायचं असतं. खूप काही मोठं काही वेळ भव्य दिव्य करण्याच्या मागे धावायचं नसतं. बरेच लोक भव्य दिव्य करण्याच्या मागे धावत असतात. घरामध्ये आपली जी कमाई आहे त्या कमाईच्या अपेक्षेत ते घर छान ठेवणं योग्य आहे. पण आपलं कमाई एवढीशी आणि त्या घर लोकांना दाखवण्यासाठी मोठमोठं अगदी त्याचं भव्य काय ते डेकोरेशन वाढवणं आणि त्याच्यातून शेवटी काय होतं जो खर्च झाला आहे तो आपल्याला भरण्यासाठी फार त्रास होतो. त्याचं टेन्शन येतं. त्याचं जर कर्ज घेतलं असेल त्या कर्जाचं टेन्शन असतं आणि त्यामुळे दाखवायला गेलो छान पण आतून मात्र आपण दुःखी असतो की टेन्शनमध्ये असतो. कारण ते कर्ज फेडायचं असतं हे करायचं असतं. त्यामुळे जे करायचं आहे ते आपल्या कुवतीनुसार करता आलं पाहिजे. आपल्या कुवतीनुसार करताना ते साधेपणाने राहणं सगळ्यात महत्त्वाचं. तिथे काहीतरी भव्य दिव्य छान चौकीपणा दाखवण्याचा जो प्रकार असतो माणसांचा की आपण कोणतरी मोठे आहोत हे दाखवण्याचा प्रकार असतो त्याच्यातून त्याला समाधान मिळत नाही. शेवटी तिथे त्याला आनंद मिळत नाही. थोड्या वेळासाठी मिळू शकेल पण काही काळानंतर हे सगळं त्याचा जो व्यर्थपणा फोलपणा सिद्ध होतो आणि त्याच्यातून त्याला दुःखच निर्माण होतं. म्हणून सहजात आनंदात राहायचं आहे. आनंदाने जीवन जगायचं आहे. आपल्या कुवतीनुसार जीवन जगायचं आहे पण कोणालाही दुखवायचं नाही. साधे राहणे साधी राहणे उच्च विचार असं जे नेहमी सांगायचं. किती ज्या वेळेला आपण आपल्या जमिनीवर पाय ठेवून चालण्यासारखं असतं. नाहीतर दाखवण्यासाठी आपण हवेत उडत असतो आणि कधी खाली आपटू याचा कधी अंदाज देता येणार नाही. म्हणून सहजपणे आनंदाने या दाखवण्यासाठी कोणीतरी काहीतरी चांगलं आपल्याबद्दल बोललं पाहिजे म्हणून आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. याच्यातून आपण थोड्या वेळासाठी आनंद देऊ पण बऱ्याच वेळा तो आनंद आपल्याला दुःखदायकच ठरतो. म्हणून मनापासून सर्वांना आनंद मिळावा मनापासून सर्व सुखी व्हावेत या भावनेतून साध्या राहण्याने राहणं कुठेही आपली छान शौकी न दाखवणं हेच आनंदाने जीवन जगण्याचं गमक आहे. लक्षात ठेवा. आणि हे जे आपल्याला कळतं आणि त्या अंगाने जे आपण विचार आचार करावा लागू सत्कर्म करायला लागू राहण्याची पद्धत आपण त्या पद्धतीने ठेवू तर ते सगळं काही आनंददायी ठरतं आणि असं आनंददायी आपल्याला जगायचं. म्हणून आपण सारे आनंदाने जीवन जगू याचा अर्थच आहे की आपलाच आनंद आपण फुलवत राहायचं आहे. सत्कर्मातून विचार उच्चार आचरणात एवढंच एक साधं गणित आपल्याला जर समजलं तर आपण सारे आनंदाने जीवन जगू शकतो. आणि असेच सर्वांनी आनंदाने जीवन जगूया अशीच सद्विचाराने प्रार्थना. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.